हॅलो स्टुडंट्स, आता आपण स्टडी करतोय दॅट इज द पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ द सेल. ओके, आता पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ सेल म्हणजे काय असतं? व्हेन पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ ऑल सेल्स आर कनेक्टेड टू a point A for example and all negative terminals are connected to a point B. ओके, म्हणजे सगळे पॉझिटिव्ह टर्मिनल एकाच पॉइंटला जोडले आणि सगळे निगेटिव्ह टर्मिनल काय केले दुसऱ्या पॉइंटला जोडले, तर काय होणार आहे? त्या ह्या कॉम्बिनेशनला काय म्हणणार आपण? पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ सेल असं म्हणणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज देर आर 3 सेल्स लाईक दिस. दिस इज द फर्स्ट सेल, दिस इज द सेकंड सेल अँड दिस इज द थर्ड सेल. ओके, पहिल्या सेलचा EMF आहे E1, सेकंड सेलचा EMF आहे E2, थर्ड सेलचा EMF आहे E3. सेल म्हणलं की त्याचा इंटरनल रेझिस्टन्स देखील असणार आहे. पहिल्या सेलचा इंटर आहे R2 आणि तिसऱ्या सेलचा इंटरनल रेझिस्टन्स आहे दॅट इज R3. सगळ्या सेलचे पॉझिटिव्ह टर्मिनल काय करणार आहे? एकाच ठिकाणी जोडणार आहे, लाईक दिस. ओके, आणि सगळ्या सेलचे निगेटिव्ह टर्मिनल देखील काय करणार आहे? आपण एकाच ठिकाणी जोडणार आहे, लाईक दिस. ओके, म्हणजे सगळ्या सेलचे पॉझिटिव्ह टर्मिनल ए ला जोडलेत आणि सगळ्याच सेलचे निगेटिव्ह टर्मिनल जे आहेत मायनस मायनस मायनस. ओके, ऑल दीज आर कनेक्टेड टू ए पॉइंट बी. ओके, तर असं जे कॉम्बिनेशन आहे त्याला काय म्हणायचं? पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ दी सेल असं म्हणायचं. आता पॅरल कॉम्बिनेशन मध्ये हे इंटरनल रेझिस्टन्सेस पॅरल मध्ये येणार आहेत. मग इक्विव्हॅलंट इंटरनल रेझिस्टन्स किती येणार आहे? आता याच्यामध्ये या डायग्राम मध्ये आणखी एक गोष्ट काढूया. जे हे पॅरल कॉम्बिनेशन कुणाला जोडलेलं आहे? एका एक्सटर्नल रेझिस्टन्सला जोडलेलं आहे, कॅपिटल आरला. ठीक आहे, आता पॅरल कॉम्बिनेशन ऑफ सेल्स रिलेटेड कन्सेप्ट कशी आहे बघा. तर इथं इक्विव्हॅलंट इंटरनल रेझिस्टन्सची अगोदर कन्सेप्ट बघूया. इक्विव्हॅलंट इंटरनल रेझिस्टन्स, इक्विव्हॅलंट इंटरनल रेझिस्टन्स. ओके, आता सगळे इंटरनल रेझिस्टन्स इथं पॅरल मध्ये, कारण सेल पॅरल मध्ये आले तर त्यांचे इंटरनल रेझिस्टन्स देखील पॅरल मध्ये येणार. त्याच्यामुळं पॅरल कॉम्बिनेशनचा रेझिस्टन्सचा पॅरल कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला +1/R2 +1/R3 अँड सो ऑन. ओके, या पद्धतीनं इक्विव्हॅलंट इंटरनल रेझिस्टन्स येणार आहे. आता इक्विव्हॅलंट इंटरनल रेझिस्टन्स काढल्यानंतर आपण इक्विव्हॅलंट EMF देखील काढू शकतो. आणि इक्विव्हॅलंट EMF कसा काढायचा बघा, तर एक डेरिव्हेशन देखील आहे. ओके, त्या डेरिव्हेशन मध्ये मी आता जात नाही, डायरेक्टली फॉर्म्युला सांगतो. इक्विव्हॅलंट EMF किती असणार आहे इथं? तर इक्विव्हॅलंट EMF ऑफ सेल्स, त्याचा फॉर्म्युला आहे दॅट इज E equivalent divided by R equivalent is equal to E1 by R1 plus E3 by R3 and so on. Okay, so this is the formula to calculate equivalent EMF. म्हणजे थोडक्यात पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये इक्विव्हॅलंट EMF जर तुम्हाला काढायचा असेल तर काय करावं लागेल? अगोदर R इक्विव्हॅलंट काढावं लागणार आहे, म्हणजे स्मॉल R इक्विव्हॅलंट. इक्विव्हॅलंट इंटरनल रेझिस्टन्स अगोदर कॅल्क्युलेट करावं लागेल आणि इक्विव्हॅलंट इंटरनल रेझिस्टन्स कॅल्क्युलेट केल्यानंतर मग आपल्याला काय करावं लागेल? इक्विव्हॅलंट EMF कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. सो E इक्विव्हॅलंट डिवायडेड बाय R इक्विव्हॅलंट इज इक्वल टू E1 by R1 प्लस E2 by R2 प्लस E3 by R3 अँड सो ऑन. जेवढे सेल्स असतील तेवढे. आता इथं आणखी एक महत्वाची गोष्ट आहे आणि ती महत्वाची गोष्ट म्हणजे काय? इथं E1 by R1 प्लस मायनस E2 by R2 येऊ शकतं, प्लस मायनस E3 by R3 येऊ शकतं. कारण काही वेळेला पॅरल कॉम्बिनेशन मध्ये काय केलेलं असतं? एखादा सेल जो आहे तो उलटा जोडलेला असू शकतो. ओके, म्हणजे सपोज 5 सेल्स आहेत आणि 4 सेल्सचे पॉझिटिव्ह टर्मिनल एकत्र जोडलेत आणि 4 सेल्सचे निगेटिव्ह टर्मिनल दुसऱ्या पॉइंटला एकत्र जोडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 5th सेल जो आहे तो उलटा जोडलेला आहे. म्हणजे त्याचं निगेटिव्ह टर्मिनल सगळ्यांच्या पॉझिटिव्हला जोडलंय आणि त्याचं पॉझिटिव्ह टर्मिनल सगळ्यांच्या निगेटिव्हला जोडलंय. एक सेल असा उलटा जोडलेला असेल ना, तर त्याचं साईन काय करायचं? इथं इक्वेशन मध्ये मायनस घ्यायला विसरायचं नाही. काय सांगितलं लक्षात येते का बघा? पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये देखील एखादा सेल जर रॉंगली कनेक्टेड असेल, उलटा जोडलेला असेल, म्हणजे सगळ्यांचं पॉझिटिव्ह लेफ्टला आहे आणि सगळ्यांचं निगेटिव्ह राईटला आहे, परंतु एखाद्या सेलचं काय होणार? उलटा असेल, म्हणजे त्याचं निगेटिव्ह लेफ्टला असेल आणि राईट पॉझिटिव्हला असेल, तर काय करायचं? त्या सेल पुरतं काय करायचं? तिथं साईन काय करायचं आहे? निगेटिव्ह घ्यायचं आहे. ओके, हे लक्षात घ्या. सो E equivalent by R equivalent is equal to E1 by R1 plus E2 by R2 plus E3 by R3 and so on येणार आहे. हा झाला इक्विव्हॅलंट EMF. ठीक आहे, एकदा इक्विव्हॅलंट EMF मिळाला तर आता इक्विव्हॅलंट EMF आणि इक्विव्हॅलंट इंटरनल रेझिस्टन्स मिळाला तर टोटल रेझिस्टन्स सर्किट मधला किती येणार? मग टोटल रेझिस्टन्स इन द सर्किट ते काढावं लागेल. सो टोटल रेझिस्टन्स इन सर्किट येणार आहे एक्सटर्नल रेझिस्टन्स कॅपिटल R प्लस
इक्विव्हॅलंट इंटरनल रेझिस्टन्स हा टोटल रेझिस्टन्स येणार आहे. आणि टोटल रेझिस्टन्स मिळाला की मग काय करू शकतो आपण, टोटल करंट इन द सर्किट काढू शकतो. टोटल करंट इन द सर्किट. ओके, सो टोटल करंट इन द सर्किट म्हणजे काय येणार आहे, आय इज इक्वल टू टोटल ईएमएफ डिवाइडेड बाय टोटल रेझिस्टन्स किंवा इक्विव्हॅलंट ईएमएफ डिवाइडेड बाय इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स येणार आहे. ओके, म्हणजे ई इक्विव्हॅलंट डिवाइडेड बाय काय येणार आहे, कॅपिटल आर प्लस स्मॉल आर इक्विव्हॅलंट. या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन येणार आहे. याचा एक आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया म्हणजे तुम्हाला आणखी लक्षात येईल. ओके, याला म्हटलं जातं पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ दी सेल्स. आता इथं सगळे सेल आयडेंटिकल असेल तर काय फॉर्म्युल्यामध्ये चेंज होणार, आयडेंटिकल असेल तर काय होणार बघा, इफ ऑल सेल्स आर आयडेंटिकल. ऑल सेल्स आर आयडेंटिकल, सगळे सेल जर आयडेंटिकल असतील तर काय होतंय बघा. तर पहिली गोष्ट म्हणजे इक्विव्हॅलंट इंटरनल रेझिस्टन्स म्हणजे काय होणार आहे, आर बाय एन होणार. कारण सगळे इंटरनल रेझिस्टन्स काय असणार, स्मॉल आर असणार आणि असे एन पॅरल मध्ये असणार आहे, बरोबर आहे ना. आर बाय एन हा इक्विव्हॅलंट इंटरनल रेझिस्टन्स होणार आहे. त्याच्यानंतर इक्विव्हॅलंट ईएमएफ काय होणार बघा, इक्विव्हॅलंट ईएमएफ डिवाइडेड बाय इक्विव्हॅलंट इंटरनल रेझिस्टन्स इज इक्वल टू काय होणार आहे, ई बाय आर प्लस ई बाय आर प्लस ई बाय आर अँड सो ऑन. सपोज एन सेल्स आहेत तर काय होणार आहे, थोडक्यात एन ई डिवाइडेड बाय आर होणार ना. म्हणजे ई इक्विव्हॅलंट इज इक्वल टू ई डिवाइडेड बाय काय येणार आहे, काय होणार, ई डिवाइडेड बाय हे एन बाय आर म्हणजे आर बाय एनच लिहू शकतोय. म्हणजे काय होतंय, ई इक्विव्हॅलंट इज इक्वल टू ई येणार आहे. लक्षात येते का बघा. म्हणजे पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये सेल्स आपण जर कनेक्ट केले, पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये सेल कनेक्ट केले तर ईएमएफ वाढत नाही. या दोन गोष्टी तुम्हाला अगदी व्यवस्थित लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. ओके, म्हणजे अनेक सेल आपण सिरीज मध्ये जोडले तर काय होतो, त्याच्यामुळे ईएमएफ बघा. आता हे 4 सेल्स आहेत, प्रत्येकाचा किती होणार, इथं एन ई होणार, सगळे करेक्टली जोडलेले आहेत असं इथं आपण ऍज्युम करतोय. ओके, टोटल ईएमएफ एन ई सिरीज मध्ये जोडले तर, आणि हेच सेल आपण असे पॅरलल मध्ये जोडले, हेच सेल आपण असे पॅरलल मध्ये जोडले आणि पुन्हा एकदा सगळे करेक्टली जोडलेले आहेत, सगळ्यांचं पॉझिटिव्ह लेफ्ट लाईन निगेटिव्ह राईट लाईन. तर इथं आपण डेरिव्हेशन करून बघितलं तर इथं मात्र प्रत्येक सेलचा इक्विव्हॅलंट ईएमएफ मात्र ई एवढाच येतो. म्हणजे याच्यावरून एक गोष्ट तुम्हाला लक्षात आलेली असेल की ईएमएफ वाढवायचं जर असेल तर कुठलं कॉम्बिनेशन यूज केलं पाहिजे. ओके, ईएमएफ वाढवायचा असेल तर काय करावं लागेल तुम्हाला, सिरीज कॉम्बिनेशन यूज करावं लागणार आहे. आणि ईएमएफ जर ऍज इट इज ठेवायचा असेल तर काय करावं लागेल तुम्हाला, पॅरलल कॉम्बिनेशन वाढवावं यूज करावं लागणार आहे. ओके, तर हे लक्षात ठेवा. ईएमएफ वाढवायचा असेल तर सिरीज कॉम्बिनेशन करायचं आणि ईएमएफ ऍज इट इज ठेवायचं असेल तर काय करायचं आहे, पॅरलल कॉम्बिनेशन यूज करायचं आहे. ओके, आता सिरीज कॉम्बिनेशनचा ऍडव्हान्टेज काय आहे तर ईएमएफ ऍड होणार आणि ईएमएफ वाढणार आहे, लक्षात घ्या. तर पॅरल कॉम्बिनेशन मध्ये ईएमएफ वाढत नाहीये, मग त्याचा ऍडव्हान्टेज काय, कशासाठी यूज करायचं ते, कारण ईएमएफ तर वाढतच नाहीये, कितीही नंबर ऑफ सेल पॅरल मध्ये जोडले तर ईएमएफ तेवढाच. तर याचा ऍडव्हान्टेज असा होतो की याच्यामध्ये काय होणार आहे, करंटची मात्र ऍडिशन होणार आहे. म्हणजे इथं करंट वाढणार आहे. म्हणजे पहिल्या सेलनं सपोज करंट आय प्रोड्यूस असेल, चौथ्या सेलनं आय प्रोड्यूस केलेला असेल तर या सगळ्या सेलच्या करंटची काय होणार आहे, ऍडिशन होणार आहे, करंटची ऍडिशन. आणि टोटल करंट मग काय होणार आहे, 4i होणार. म्हणजे हे बेसिक्स अगोदर लक्षात घ्या की सिरीज कॉम्बिनेशन मध्ये, आता सिरीज कॉम्बिनेशन मध्ये करंट वाढतोय का बघा थोडस. सिरीज कॉम्बिनेशन मध्ये सिंगल पाथ आहे, लक्षात घ्या, देर इज अ सिंगल पाथ. म्हणजे एका सेलनं करंट आय दिलेला असेल तर तेवढाच करंट दुसऱ्या सेलमधून पास होणार, तेवढाच करंट तिसऱ्या सेलमधून पास होणार, तेवढाच करंट फोर्थ सेलमधून पास होणार आहे. म्हणजे सिरीज कॉम्बिनेशन मध्ये ईएमएफ वाढतो परंतु करंट वाढत नाही. आणि पॅरल कॉम्बिनेशन मध्ये काय होतं की ईएमएफ वाढत नाही परंतु करंट वाढतो. लक्षात येते का मी काय सांगतोय. हे दोन पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा, याच्यावर काही क्वेश्चन्स आपण बघणार आहे. ओके, हे इम्पॉर्टंट पार्ट आहे. ओके, ड्यू टू सिरीज कॉम्बिनेशन, ड्यू टू सिरीज कॉम्बिनेशन ऑफ सेल्स, ड्यू टू सिरीज कॉम्बिनेशन ऑफ सेल काय होणार आहे, ईएमएफ इन्क्रीजेस. ईएमएफ इन्क्रीजेस म्हणजे ईएमएफ बिकम एन टाइम. सगळे आयडेंटिकल सेल आहेत असं आपण ऍझ्युम करतोय. ईएमएफ बिकम एन टाइम्स. ओके, बट करंट रिमेन्स ऍज इट इज. करंट रिमेन इट इज. याचं एक एक्झाम्पल देखील बघूया म्हणजे तुम्हाला आणखी थोडंसं हे क्लिअर होईल. अँड ड्यू टू पॅरलल कॉम्बिनेशन काय होतं, ड्यू टू पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ सेल्स, ड्यू टू पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ सेल्स काय होणार आहे,
EMF remains as it is, but current become n times. current become n times. ओके, तर या पद्धतीने हे कन्सेप्ट येणार आहे. आता एक एक्झाम्पल बघूया याच्यावर, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. सपोज आपल्याकडं लार्ज नंबर ऑफ आयडेंटिकल सेल्स आहेत. आयडेंटिकल सेल्स. ओके, वी हॅव लार्ज नंबर ऑफ आयडेंटिकल सेल्स. आयडेंटिकल फॉर एक्झाम्पल 1.5 व्होल्ट. एक सेल EMF देऊ शकतो 1.5 व्होल्ट अँड करंट देऊ शकतो फॉर एक्झाम्पल 100 मिली अँपियर. सिंगल सेल मॅक्सिमम EMF किती देतोय 1.5 व्होल्ट आणि मॅक्सिमम करंट किती देतोय 100 मिली अँपियर. ओके, असे लार्ज नंबर ऑफ सेल तुमच्याकडे अवेलेबल आहेत. ठीक आहे. आणि याच्या साईन आपल्याला एक रेडिओ रन करायचं आहे किंवा एक डिव्हाइस, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस रन करायचा आहे आणि रिक्वायर्ड व्होल्टेज अँड करंट तुम्हाला दिलंय. व्होल्टेज आहे 6 व्होल्ट आणि रिक्वायर्ड करंट आहे 0.5 अँपियर. ओके, कारण प्रत्येक डिव्हाइस रन करण्यासाठी सर्टन पॉवर लागते, म्हणजे सर्टन व्होल्टेज आणि सर्टन करंट लागतो, लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे व्होल्टेज पण सर्टन लिमिटच्या खाली लागत नाही आणि करंट देखील सर्टन लिमिटच्या खाली लागत नाही. दोन्हीच्या सर्टन व्हॅल्यू असाव्या लागतात. म्हणजे एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे आणि ते रन करण्यासाठी सपोज आपल्याला व्होल्टेज 6 व्होल्ट लागतं आणि करंट 0.5 अँपियर लागतो. तर किती सेल आणि कसे जोडावे लागणार लक्षात घ्या. तर काय करायचं, अगोदर व्होल्टेज जेवढं रिक्वायर्ड पाहिजे, एका सेलचं व्होल्टेज आहे 1.5 व्होल्ट, बरोबर. असे किती सेल कसे जोडावे लागतील जेणेकरून आपल्याला काय होईल 6 व्होल्ट एवढं व्होल्टेज मिळणार. लक्षात येते का? सांगा बघूया, सांगता येत असेल तर. EMF वाढवायचा असेल, व्होल्टेज वाढवायचं असेल तर कुठलं कॉम्बिनेशन यूज करायचं? सिरीज. कुठलं? सिरीज कॉम्बिनेशन. सिरीज कॉम्बिनेशन, बरोबर. मग आता सिरीज कॉम्बिनेशन मुळे व्होल्टेज वाढणार आहे. मग 1.5 चं 6 व्होल्ट करण्यासाठी किती सिरीज जोडावे लागणार? 4 सिरीज मध्ये जोडावे लागणार आहेत. सो 1.5 प्लस 1.5 प्लस 1.5 प्लस 1.5 म्हणजे किती होणार? हे 6 व्होल्ट होणार. म्हणजे 4 सेल्स आपण जर सिरीज मध्ये जोडले तर काय झालं, हे 6 व्होल्ट झालं, परंतु करंट किती अँपियरच राहिलेला आहे. करंट किती राहिलेला आहे अजून, म्हणजे 4 सेल्स आपण सिरीज मध्ये जोडले तर व्होल्टेज 6 व्होल्ट होणार आहे आणि करंट मात्र ऍज इट इजच राहणार. कारण मी सांगितलंय बघा, सिरीज कॉम्बिनेशन मध्ये करंट वाढत नाही, EMF फक्त वाढतोय. आता परत करंट वाढवायचा आहे. मग आता काय करावं लागेल करंट वाढवण्यासाठी? हे अशा ज्या रोज आहेत, नंबर ऑफ रोज आपल्याला इथं अशा जोडाव्या लागणार आहेत. लार्ज नंबर ऑफ रोज ज्या आहेत त्या कनेक्ट कराव्या लागणार. आता एक रो किती मिली अँपियर देते? 100 मिली अँपियर असतं. 0.5 अँपियर म्हणजे 500 मिली अँपियर. मग एक रो 100 मिली अँपियर देत असेल आणि टोटल आपल्याला काय पाहिजे असेल 500 मिली अँपियर करंट पाहिजे असेल, किती रोज लागणार अशा? थिंक करा. 5 रोज पाहिजेत. म्हणजे एका रो मध्ये आपल्याला किती सेल्स जोडावे लागणार आहेत? 4 सेल. आणि अशा किती रोज पाहिजेत आपल्याला? 5 रोज पाहिजेत. म्हणजे टोटल 20 सेल्स तुम्हाला लागणार आहेत. ओके, हे त्याचा आन्सर येणार आहे. 20 सेल्स लागणार, एका रो मध्ये 4 आणि अशा 5 रोज तुम्हाला जोडाव्या लागणार आहेत. ओके, सो 1.5 व्होल्ट आणि 100 मिली अँपियरचे आपल्याला 20 सेल्स लागणार आणि ते सेल या पद्धतीने जोडले तर ते इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस जे आहे ते परफेक्टली रन होणार आहे किंवा वर्क होणार आहे. ओके स्टुडंट्स, आता याच्यानंतर पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ सेल्सचा एक क्वेश्चन घेऊया आणि आपण सॉल्व्ह करूया आणि त्याच्यानंतर मग मिक्स्ड ग्रुपिंग असणार आहे. ओके, मिक्स्ड ग्रुपिंग ऑफ सेल्स. हे बघा, सपोज देर आर 2 सेल्स, डिफरंट EMF चे घेऊया. दिस इज ऑफ 6 व्होल्ट अँड 1 ओहम. दिस इज द फर्स्ट EMF. ओके, आणि सेकंड EMF आहे दॅट इज ऑफ 3 व्होल्ट and internal resistance is 1 ohm and these two cells are connected as shown in figure. आणि याला external resistance जोडलेला आहे. External resistance of 9.5 ohm is connected. So how much is the total current in the circuit? सर्किट मधला टोटल करंट काढायचा आहे किंवा या एक्सटर्नल रेजिस्टन्स मधला करंट काढायचा आहे. ओके, म्हणजे इथलं आपण सगळेच करंट फाइंड आउट करूया. म्हणजे एक्सटर्नल रेजिस्टन्स मधला करंट प्लस या दोन्ही सेल मधला करंट देखील आपण फाइंड आउट करायचा आहे. आता या 2 सेलचा मला एकच इक्विव्हॅलंट काढायचा आहे. तर मी स्टेप्स काय सांगितल्यात अगोदर, इक्विव्हॅलंट इंटरनल रेजिस्टन्स काढायचा. ओके, मला सांगा इथं
इक्विव्हॅलंट इंटरनल रेझिस्टन्स किती येणार रे? सांगता येते का बघा डायग्राम बघून? 1/2. हा 1 ओहम आणि 1 ओहम पॅरल मध्ये आहेत. 1 ओहम पॅरल मध्ये असेल तर आर इक्विव्हॅलंट होणार आहे 1/2. सो स्मॉल आर इक्विव्हॅलंट अगोदर काढला, दॅट इज 1/2 ओहम. ठीक आहे. त्याच्यानंतर इक्विव्हॅलंट ईएमएफ काढायचा फॉर्म्युला आठवतोय ना? ई इक्विव्हॅलंट डिवाइडेड बाय आर इक्विव्हॅलंट E2/R2 प्लस साइनच येणार ना? E1/R1 प्लस E2/R2. हे E1/R1 मायनस E2/R2 पण येऊ शकलं असतं. कधी येऊ शकलं असतं सांगा? अपोजिट जोडले. हा म्हणजे एकाच पॉझिटिव्ह लेफ्टला आणि दुसऱ्याचं निगेटिव्ह लेफ्टला आहे असं जर असतं, अपोजिट जोडलेलं असतं तर ते होऊ शकलं असतं तसं. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये व्हॅल्यूज प्लेस करा ना. ई इक्विव्हॅलंट काढायचं आहे आपल्याला. आर इक्विव्हॅलंट किती आलंय? 1/2. E1 किती आहे? 6. R1 किती आहे? 1 प्लस E2 किती आहे? 3. R2 किती आहे? 1. ओके. म्हणजे लेफ्ट हँड साइडला E इक्विव्हॅलंट डिवायडेड बाय 1/2 इज इक्वल टू 6 प्लस 3 म्हणजे 9 होणार आहे. सो देअरफॉर E इक्विव्हॅलंट इज इक्वल टू काय होणार आहे? 1/2 म्हणजे किती रे? 4.5 व्होल्ट. लक्षात आलं? सो इक्विव्हॅलंट ईएमएफ येणार आहे तर 4.5 व्होल्ट. आता ही डायग्राम ही सिम्प्लिफाय करा, म्हणजे 2 सेल ऐवजी एकच सेल काढायचा की ज्याचं व्होल्टेज किती लिहायचं? 4.5 व्होल्ट. लक्षात येते का मी काय सांगतोय? 2 सेलचा इक्विव्हॅलंटच काढला ना 4.5. त्याच्यामुळे 2 सेल ऐवजी एकच सेल वापरणार आपण 4.5 आणि 2 सेल ऐवजी एकच इंटरनल रेझिस्टन्स वापरणार. किती? 0.5. 1/2 म्हणजे 0.5. आणि हे कुणाला जोडणार आहे? एक्सटर्नल रेझिस्टन्सला जोडणार आहे, जो कितीचा आहे? 9.5 ओहमचा आहे. तर खूपच सिम्प्लिफाय सर्किट झालं. आता सर्किट मधला करंट विचारलाय. टोटल करंट इन द सर्किट म्हणजे टोटल ईएमएफ डिवायडेड बाय टोटल रेझिस्टन्स. टोटल ईएमएफ किती होणार बघा? 4.5. दॅट इज इक्विव्हॅलंट. आणि टोटल रेझिस्टन्स 9.5 प्लस 0.5 सिरीज मध्ये आहेत ना ते. 9.5 प्लस 0.5 म्हणजे किती होणार आहे? दॅट इज 10 म्हणजे एम्पियर. 0.45 एम्पियर. सो दिस इज द आन्सर. म्हणजे हा जो एक्सटर्नल रेझिस्टन्स आहे याच्यामधून 0.45 एम्पियरचा करंट पास होणार आहे. 0.45 एम्पियर. आता सपोज परत असा क्वेश्चन विचारला की या 0.45 मधला 6 व्होल्टच्या बॅटरीमधून किती करंट पास होणार आणि 3 व्होल्टच्या बॅटरीमधून किती करंट पास होणार आहे, हे देखील आपण काढू शकतो. ओके. आता याच्यासाठी एक वेगळी टेक्निक आहे, जरा लक्ष द्या व्यवस्थित. आता इथं काय करायचं? 0.45 एम्पियर. ओके. एवढा करंट टोटल करंट आलेला आहे. आता या एक्सटर्नल रेझिस्टन्सचा पोटेन्शियल डिफरन्स काढूया. म्हणजे पुन्हा एकदा मी थोडीशी डायग्राम काढतो. 6 व्होल्ट 1 ओहम. ओके. आफ्टर दॅट 3 व्होल्ट 1 ओहम. आणि हा एक्सटर्नल रेझिस्टन्स आहे. एक्सटर्नल रेझिस्टन्स आहे 9.5 ओहमचा आणि याच्यामधून करंट पास होतोय 0.45 एम्पियर. 6 व्होल्ट 1 ओहम 3 व्होल्ट 1 ओहम. ओके. आता याचा या रेझिस्टन्सचा एक्सटर्नल रेझिस्टन्स आर जो आहे ना, याचा पीडी फाइंड आउट करूया, पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स आर इज इक्वल टू काय येणार आहे? पोटेन्शियल डिफरन्स फी इज इक्वल टू काय येणार आहे? आय आर येणार. पोटेन्शियल डिफरन्स फी इज इक्वल टू काय येणार आहे? आय इंटू आर. सो करंट आहे 0.45 आणि रेझिस्टन्स आहे 9.5. ओके. तर हा पोटेन्शियल डिफरन्स अगोदर काढतो आणि हा पोटेन्शियल डिफरन्स किती होतोय बघा? 0.45 इंटू 9.275 व्होल्ट. 4.275 व्होल्ट येतं. ओके. आता काय करायचं आहे? थोडस ही मेथड तुम्हाला लक्षात येते काय बघा? हे बॅटरीचं जे किंवा या रेझिस्टन्सच्या राईट हँड साइडला काय करतो मी? 0 व्होल्ट ऍज्युम करतो. 0 व्होल्ट. ओके. कुठल्याही कॉर्नरला 0 व्होल्ट घेतलं तर चालेल. राईट हँड साइडला 0 व्होल्ट ऍज्युम करतो. इथं 0 व्होल्ट असेल तर इकडे किती असलं पाहिजे? डेफिनेटली 4.275 व्होल्ट असलंच पाहिजे. कारण पोटेन्शियल डिफरन्स 4.275 यायला पाहिजे ना. त्याच्यामुळे राईट हँड साइडला 0 व्होल्ट घेतलं तर लेफ्ट हँड साइडला 4.275. आता हे पोटेन्शियल हे ऍज इट इज इथं जाणार आहे.
इथे 275. ओके, ठीक आहे. आता लक्षात घ्या, बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल पासून निगेटिव्ह टर्मिनलला गेलो तर व्होल्टेज कमी होतंय. कमी होतंय म्हणजे कितीनं कमी होणार? बॅटरीच्या व्होल्टेजनं बरोबर कमी करायचं. ही फर्स्ट टाइम तुम्हाला मेथड मी सांगायला लागलोय, व्यवस्थित लक्ष द्या. पॉझिटिव्ह कडून निगेटिव्हला गेलो तर व्होल्टेज काय करायचं? कमी करायचं. ओके, म्हणजे लेफ्ट हँड साइडला किती आहे बघा, लेफ्ट हँड साइडला आहे 4.275. त्याच्यामधून काय करणार? मायनस मी 6 करणार. ओके, मायनस 6 केल्यावर किती होणार बघा, 1.725 येणार. इथली व्हॅल्यू किती येणार आहे? 1 मायनस मध्ये येणार 725. लक्षात येते का बघा थोडस? ठीक आहे. आता परत हे, कारण 4.275 मधून 6 मायनस केलं किती आलं? मायनस 1.725 आलं. तसं 4.275 मधून 3 मायनस करतो तर इथे किती येणार सांगा? इथं 4.275 मायनस 3 केलं तर 1.275 येणार आहे व्होल्ट. लक्षात आलं? आणि राईट हँड साइडला किती आहे? इथं 0 व्होल्ट असेल तर इथं 0 व्होल्ट येणार, इथं 0 व्होल्ट असेल तर इथं पण 0 येणार आणि इथं पण 0 व्होल्ट येणार आहे. ओके, आता हा वरचा जो 1 ओहम रेझिस्टन्स आहे त्याच्या लेफ्ट हँड साइडला व्होल्टेज किती आहे बघा, मायनस 1.275 आणि राईट हँड साइडला 0 व्होल्ट आहे. म्हणजे त्या 1 ओहमला पोटेन्शियल डिफरन्स किती तयार होणार आहे? म्हणजे या वरच्या पाथचा करंट सपोज I1 असेल तर हा I1 करंट इज इक्वल टू, याला पोटका साइडला मायनस 1.725 आहे, दुसऱ्या साइडला 0 व्होल्ट आहे. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स या दोघांचं सबट्रॅक्शन 1.725 डिवायडेड बाय 1, जे हा करंट येणार आहे 1.725 एम्पियर. ठीक आहे. तसं खालचा जो रेझिस्टन्स आहे त्याच्यामधला करंट सपोज I2 असेल तर I2 इज इक्वल टू काय येणार बघा, I2 इज इक्वल टू त्याचा पोटेन्शियल डिफरन्स बघा, एका साइडला व्होल्टेज आहे 1.275, दुसऱ्या साइडला आहे 0 व्होल्ट, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स येणार आहे 1.275 डिवायडेड बाय रेझिस्टन्स आहे 1.5 एम्पियर. आता इथं आणखी एक महत्वाची गोष्ट की वरच्या पाथला करंट कसा फ्लो होणार आणि खालच्या पाथला करंट कसा फ्लो होणार आहे. वरच्या आणि खालच्या पाथला बघा, वरच्या पाथला 1 ओहम हा जो रेझिस्टन्स आहे त्याच्या लेफ्ट हँड साइडला मायनस आहे. टॉप 6 व्होल्ट बॅटरीचा पाथ तुम्हाला दिसतोय का? त्याच्यामध्ये बघा 1 ओहमच्या लेफ्ट हँड साइडला मायनस व्होल्टेज आहे आणि राईट हँड साइडला प्लस आहे, म्हणजे इथं करंट असा फ्लो होणार. हे देखील याच्यावरून काढता येतं. आणि खालच्या पाथला बघा काय झालंय, इथं हा जो रेझिस्टन्स 1 ओहमचा इंटरनल रेझिस्टन्स आहे त्याच्या लेफ्ट हँड साइडला हाय व्होल्टेज आहे आणि राईट हँड साइडला लो व्होल्टेज आहे, त्याच्यामुळे करंट इथं असा फ्लो होणार आहे आणि खालच्या पाथला हा करंट असा होणार आहे. म्हणजे पूर्ण सर्किट डायग्राम मधला करंट या पद्धतीनं येणार आहे. ओके, थोडंसं हे अंडरस्टँड करून घ्या. हे तुम्हाला कन्सेप्ट मी पुन्हा एकदा सांगतो. हे बघा, सपोज ही एक बॅटरी आहे आणि ही समजा 5 व्होल्टची बॅटरी आहे. ठीक आहे. सपोज इथं मी 2 व्होल्ट ऍझ्युम केलं तर इथं किती येणार आहे? किती येणार बघा, निगेटिव्ह टर्मिनल नेहमी कमी व्होल्टेजला असतं आणि पॉझिटिव्ह टर्मिनल नेहमी जास्त व्होल्टेजला असतं. म्हणजे 2 मध्ये 5 काय करणार आहे? ऍड करणार आहे आणि इथं 7 व्होल्ट लिहिणार. लक्षात येते का? 7 लिहिणार. 7 इकडे जास्त पाहिजे आणि इकडे कमी पाहिजे रे. हे बघा, एका साईडचं व्होल्टेज दिलं ना की त्याच्यामध्ये बॅटरीचं व्होल्टेज एक तर ऍड करायचं किंवा सबट्रॅक्ट करायचं. मी काय सांगतोय लक्षात येते ना? एका साईडचं जे काय व्होल्टेज असेल त्याच्यामध्ये किंवा त्याच्यामधून बॅटरीचं व्होल्टेज ऍड करायचं किंवा सबट्रॅक्ट करायचं असेल, वाढवायचं असेल तर ऍड करायचं, कमी करायचं असेल तर सबट्रॅक्ट करायचं, एवढंच करायचं आहे. सपोज पुन्हा एकदा हीच बॅटरी आहे. आता सपोज या साईडला मी 0 व्होल्ट लिहिलं तर या साईडला किती लिहिणार तुम्ही? या साईडला आता पॉझिटिव्ह टर्मिनल 0 व्होल्टला असेल तर निगेटिव्ह टर्मिनल 0 पेक्षा खाली पाहिजे. मग याच्यामध्ये 5 ऍड करायचं का सबट्रॅक्ट करायचं एवढंच तुम्हाला ठरवायचं आहे. म्हणजे बॅटरीचं व्होल्टेज ऍड करायचं किंवा बॅटरीचं व्होल्टेज सबट्रॅक्ट करायचं आहे. लक्षात घ्या. तर या साईडला येणार आहे मायनस व्होल्ट. लक्षात येते का? पुन्हा एकदा सांगतो. सपोज मी आता इकडं 12 व्होल्ट ऍझ्युम केलं तर इकडे किती होणार आहे? आता 12 व्होल्ट मध्ये 5 ऍड करायचं का 12 व्होल्ट मधून 5 सबट्रॅक्ट करायचं ते मला सांगा 7 आणि व्होल्ट. आन्सर सांगा काय येणार. राईट हँड साईडला किती येणार? मग राईट हँड साईडला 7 व्होल्ट येणार. म्हणजे बॅटरी मधून पास होत असताना व्होल्टेज वाढवायचा का कमी करायचं हे तुम्हाला ठरवायचं आहे फक्त. म्हणजे नेगेटिव्हला थोडक्यात हे तुम्हाला लॉजिक आलं पाहिजे की नेगेटिव्ह टर्मिनल हे लो व्होल्टेजला असतं, लो पोटेन्शियल असतं
आणि पॉझिटिव्ह टर्मिनल जे आहे ते हाय पोटेन्शियल असतं. त्याच्यामुळे एका साईडचं व्होल्टेज दिलेलं असेल तर त्याच्यामध्ये बॅटरीचं व्होल्टेज ऍड करायचं किंवा त्याच्यामधून बॅटरीचं व्होल्टेज सबट्रॅक्ट करायचं आहे. पुन्हा एकदा या साईडला सपोज किती आहे, एक्स आहे. बघा मला सांगा, हा लेफ्ट हँड साईडला एक्स आहे तर राईट हँड साईडला किती येणार रे? X ऑप्शन्स minus आहेत 5. एक्स प्लस 5, एक्स मायनस 5. ओके, करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? X minus 5. X minus 5. दिस इज द करेक्ट ऑप्शन. ते आता सेम इथे केलंय. ओके, पुन्हा एकदा सांगतो, ही डायग्राम पुन्हा एकदा तुम्हाला एक्सप्लेन करतो मी. पुन्हा एकदा बघा, आता सपोज इकडं मी 0 व्होल्ट ऍज्युम केलं तर इकडे किती येणार आहे? 4.275 येणार आहे. कारण एक्सटर्नल रेझिस्टन्स मधला व्होल्टेज पण माहित आहे आणि करंट पण माहित आहे. ओके, एक्सटर्नल रेझिस्टन्स मधलं आपल्याला रेझिस्टन्स पण माहित आहे आणि करंट पण माहित आहे ना. रेझिस्टन्स किती आहे? 9.5 आणि करंट किती आहे? 0.45. याच्यावरून एक्सटर्नल रेझिस्टन्सचं व्होल्टेज काढलं मी अगोदर. लक्षात येते का बघा? एक्सटर्नल रेझिस्टन्सचं व्होल्टेज काढलं म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स काढला आणि तो पोटेन्शियल डिफरन्सला 4.275 ऍज्युम करणार मी. कारण करंट लेफ्ट टू राईट फ्लो व्हायला पाहिजे, म्हणजे लेफ्टला जास्तच व्होल्टेज पाहिजे आणि राईटला कमी पाहिजे. आता हे 4.275 कुठं ट्रान्सफर होणार? इथं आणि इथं ट्रान्सफर होणार. म्हणजे इथे येणार 4.275. ठीक आहे. त्याच्यानंतर 0 व्होल्ट हे इथं पण ट्रान्सफर होणार आणि इथं पण ट्रान्सफर होणार 0 व्होल्ट ऍज इट इज. कारण मध्ये रेझिस्टन्स नसेल ना तर ते व्होल्टेज ऍज इट इज ट्रान्सफर होत आहे. ठीक आहे. आता बॅटरीच्या राईटला जायचं आहे. 4.275 मधून काय करावं लागेल? 6 मायनस करावं लागणार ना, कारण बॅटरीचं व्होल्टेज मायनस करतोय, मायनसला जायचं आहे आपल्याला. सो 4.275 मायनस 6 म्हणजे इथलं व्होल्टेज येणार आहे मायनस मध्ये 1.725 येणार आहे. कुठलं? या पॉइंटचं. तसं आता परत प्लस कडून मायनस मध्ये प्लस आहे 4.275 ला, तर मायनस येणार आहे. लक्षात आलं का? या मधल्या पॉइंटचं व्होल्टेज आपण एकदा काढलं की मग आता वरचा जो 1 ओहम आहे त्याच्यामधला करंट I1 असेल आणि खालचा जो 1 ओहम आहे त्याच्यामधला करंट I2 असेल. तर I1 काढण्यासाठी इथला पोटेन्शियल डिफरन्स डिवायडेड बाय इथला रेझिस्टन्स. आता इथला पोटेन्शियल डिफरन्स किती येणार? लेफ्ट हँड साईडला 1.725 आहे, राईट हँड साईडला 0 व्होल्ट आहे. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे या दोन व्होल्टेज मधला डिफरन्स काढायचा आहे तुम्हाला. तो येणार आहे 1.725 डिवायडेड बाय 1 म्हणजे 1.725 अँपियर येणार. आणि तसं दुसरा जो रेझिस्टन्स आहे, खालचा रेझिस्टन्स, त्याच्यामधला करंट I2 काढायचा आहे सपोज. तर तिथे येणार आहे पोटेन्शियल डिफरन्स बघा 1.275 डिवायडेड बाय रेझिस्टन्स इज 1. करंट म्हणजे व्होल्टेज केलंय. या पद्धतीनं दोन्ही पाचचे काय येणार आहे? तुमचे करंट येणार आहेत. लक्षात घ्या. आणि करंटच्या डायरेक्शन पण बघा, करंट ऑलवेज फ्लोज फ्रॉम हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल. म्हणजे इथं करंट 0 हे हाय आणि निगेटिव्ह हे कमी, त्याच्यामुळे असा करंट फ्लो होणार वरच्या पातला. आणि 1.275 जास्त आहे आणि 0 व्होल्ट कमी आहे, म्हणजे इथं असा फ्लो होणार आहे लेफ्ट टू राईट. ओके, आणि बाहेरच्या रेझिस्टन्स मधून हा असा करंट फ्लो होणार आहे. आता बघा या जंक्शनला, हा जो जंक्शन म्हणजे फॉर एक्झाम्पल हा एक्स पॉइंट आहे. एक्स पॉइंटला बघा ना काय होणार आहे. हा एक्स पॉइंट मी इथं काढतो. इथून एक पाथ आहे, इकडे एक पाथ आहे आणि इकडे एक पाथ आहे. 0.725 या लागलाय. त्याच्यात मधला हा एक्सटर्नल रेझिस्टन्स मध्ये करंट किती जातोय? 0.45. आणि खाली करंट किती निघालाय या पाथला दुसऱ्या सेलकडं? 1.275. ओके, कॅल्क्युलेशन फक्त सबट्रॅक्शन फक्त बरोबर आहे का बघा फक्त. ते फक्त तिथं एखाद्या वेळी मिस्टेक होऊ शकते. तर ते मॅच होतंय का बघा. हे मॅच होतंय कारण इकडून येणारा करंट आणि 1.725 येते. कारण हा जो करंट, कारण करंट कधी कुठल्याही जंक्शनला अक्युमुलेट होत नाही, जेवढा येतोय तेवढा निघून जायला पाहिजे. बघा 1.725 या जंक्शनला येणार, त्याच्यामधला 0.45 इकडे जाणार आणि 1.275 इकडे जाणार आहे. ओके, आणि या पद्धतीनं हा करंट जो फ्लो जो आहे तो या पद्धतीनं होणार आहे सर्किटमध्ये. ओके,
हा एक इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या. हा नेक्स्ट क्वेश्चन बघा. In the circuit in the figure, E1 is equal to 3 volt, E2 is equal to 2 volt, E3 is equal to 1 volt, and R is equal to capital R is equal to R1 is equal to R2 is equal to R3 is equal to 1 ohm. Okay, find the potential difference between point A and B and the current through each branch. If R2 is short circuited and the point A is connected to B, find the current through E1, E2, E3 and resistor capital R. बघा, आता याच्यामध्ये हे 3 सेलचं पॅरल कॉम्बिनेशन आहेत. सगळ्यांचं पॉझिटिव्ह लेफ्टला आहे, सगळ्यांचं राईट निगेटिव्हला आहे. ठीक आहे. आता इथं इक्विव्हॅलंट काय करूया, ईएमएफ काढूया. इक्विव्हॅलंट ईएमएफ काढण्यासाठी अगोदर आर इक्विव्हॅलंट काढावं लागेल, बरोबर आहे ना. स्मॉल आर इक्विव्हॅलंट. आता सगळे स्मॉल आर जे आहेत, इंटरनल रेझिस्टन्स जे आहेत ते 1 ओमचे आहेत. तर आर इक्विव्हॅलंट किती येणार बोला, सांगा. 1/3 ओहम हा आर इक्विव्हॅलंट झाला. आता आर इक्विव्हॅलंट झाल्यानंतर ई इक्विव्हॅलंट कसं काढणार, ई इक्विव्हॅलंट R1 प्लस E2/R2 प्लस E3/R3 होणार आहे. आणि देअरफॉर ई इक्विव्हॅलंट फाइंड आउट करायचा आहे. डिवायडेड बाय आर इक्विव्हॅलंट आला 1/3. E1/R1 म्हणजे E1 किती आहे, 3 व्होल्ट आहे. 3 व्होल्ट बाय 1, 3/1 प्लस E2 आहे 2 व्होल्ट, 2/1. E3 आहे दॅट इज 1 व्होल्ट, 1/1. ओके, सो 3 + 2 + 1 म्हणजे किती होणार आहे, दॅट इज 6. 6 × 1/3 दॅट इज इक्वल टू 2 व्होल्ट. 2 व्होल्ट हा काय येणार आहे, तर इक्विव्हॅलंट ईएमएफ येणार आहे. आता याचं सिम्प्लिफाईड सर्किट मग कसं येणार आहे, एक एक्सटर्नल रेझिस्टन्स, एक इंटरनल रेझिस्टन्स आणि एकच सेल, या पद्धतीचे अरेंजमेंट येणार आहे इथं. ओके, दिस इज पॉइंट ए, दिस इज पॉइंट बी. इक्विव्हॅलंट इंटरनल रेझिस्टन्स किती येणार आहे, इथं आर इक्विव्हॅलंट येणार आहे. इक्विव्हॅलंट ईएमएफ किती येणार आहे, दॅट इज 2 व्होल्ट. आणि एक्सटर्नल रेझिस्टन्स किती आहे, दॅट इज ऑल्सो ऑफ 1 ओहम, असं दिलेलं आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन पॉइंट ए अँड बी विचारलंय. आता हा जो पाथ आहे ना, तो ओपन पाथ आहे, म्हणजे सर्किटमध्ये करंटच फ्लो होत नाही. म्हणजे करंट फ्लो होत नाही म्हणजे इथं करंट असणार आहे 0, इथं पाथ ओपन पाथ आहे, क्लोज्ड पाथ नाहीये, लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यामुळं करंट जो आहे तो इथं एक्सटर्नल रेझिस्टन्स मधून तर अजिबात करंट फ्लो होणार नाही. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे ए आणि बी मधला पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे या 2 पॉईंट मधला पोटेन्शियल डिफरन्स प्लस या 2 पॉईंट मधला पोटेन्शियल डिफरन्स प्लस या 2 पॉईंट मधला पोटेन्शियल डिफरन्स. इथं करंटच नाही म्हटल्यावर पोटेन्शियल डिफरन्स इथला 0 झाला. इथं पण करंट नाही म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स 0 झाला. आणि पोटेन्शियल डिफरन्स इथं किती येणार आहे, पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू 2 व्होल्ट येणार आहे बिटवीन ए अँड बी. ए आणि बी मधला पोटेन्शियल डिफरन्स 2. आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हणलंय, R2 इज शॉर्ट सर्किटेड. R2 शॉर्ट सर्किट करायचं म्हणजे दोन्ही एंड एकत्र जोडायचे. ठीक आहे, म्हणजे याची न्यू डायग्राम आपल्याला ड्रॉ करावी लागणार आहे. न्यू डायग्राम विल बी लाईक दिस. असणार आहे R दॅट इज ऑफ 1 ओहम. त्याच्यानंतर इथं आहे दॅट इज R1. ओके, इथं आहे EMF E1. त्याच्यानंतर R2 शॉर्ट सर्किट करायचा म्हणजे तो काढून टाकायचा, म्हणजे त्याचे दोन्ही एंड म्हणजे लेफ्ट आणि राईट हे असं डायरेक्टली जोडायचं, म्हणजे त्या रेझिस्टन्स मधून करंटच फ्लो होणार नाही. हा E2 आहे आणि त्याच्यानंतर E3 आहे. आणि या पद्धतीची ही अरेंजमेंट होणार आहे. दिस इज R3, E3 आणि हे त्याचबरोबर काय सांगितलंय, पॉइंट ए इज कनेक्टेड टू बी, म्हणजे क्लोज पाथ करायचा आहे. ए इज कनेक्टेड टू बी. सो दिस इज द न्यू डायग्राम. हे डायग्राम मध्ये असं मॉडिफिकेशन करायला सांगितलेलं आहे. जे रेझिस्टन्स R2 जो आहे तो शॉर्ट सर्किट केलाय आणि ए पॉइंट जो आहे तो बी पॉइंटला एक्सटर्नली जोडलेला आहे. तर आता सगळ्या सेल मधला करंट आणि एक्सटर्नल रेझिस्टन्स मधला करंट काढायचा आहे आपल्याला. याच्या व्हॅल्यूज पण लिहूया. आता याच्या व्हॅल्यूज लिहूया.
व्हॅल्यूज एक्सटर्नल रेझिस्टन्स 1 ओहम, हा R1 देखील 1 ओहमचाच आहे, R3 देखील 1 ओहमचा आहे, E1 आहे 3 व्होल्ट, E2 आहे 2 व्होल्ट आणि E3 आहे दॅट इज 1 व्होल्ट. आता बघा, मगाशी मेथड जी आहे ती मी यूज करणार आहे. या पॉइंटला मी 0 व्होल्ट ऍज्युम करणार, म्हणजे इथं तुमचं काय येणार आहे, ऑटोमॅटिकली 0 व्होल्ट येणार. हे इथं डायरेक्टली इथं जोडलेलं आहे, म्हणजे हे पण 0 व्होल्टच येणार आहे. ठीक आहे, हे 0 व्होल्ट. आता हे बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला 0 व्होल्ट असेल, इथं 2 व्होल्ट असेल, तर पॉझिटिव्ह टर्मिनल इथं किती येणार आहे, 2 व्होल्ट येणार. लक्षात येते का बघा, व्होल्टेज फक्त ट्रान्सफर करायचं आहे. बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल 0 व्होल्टला असेल तर पॉझिटिव्ह टर्मिनल कितीला येणार, 2 व्होल्टला येणार ना डायरेक्ट, कारण मध्ये कुठला रेझिस्टन्सच नाहीये. म्हणजे हे 2 व्होल्ट इथं पण जाणार, मग हे 2 व्होल्ट इथं पण जाणार. काय काय करतोय लक्षात येते का बघा. त्याचबरोबर बॅटरीचं हे टर्मिनल 0 व्होल्टला असेल तर इथं पण 0, हे 0ला असेल तर हे कितीला येणार जरा सांगा रे. इथं जर 0 व्होल्ट असेल आणि हे डायरेक्टच पाहत आहे, तर इथं किती येणार व्होल्टेज, 0 व्होल्ट मध्ये बॅटरीचं 3 व्होल्ट ऍड केल्यावर इथं 3 व्होल्ट येणार ना. आणि पुन्हा एकदा इथं 0 व्होल्ट असेल, हे 1 व्होल्ट आहे, तर 1 व्होल्ट ऍड केल्यानंतर इथं 1 व्होल्ट येणार. ठीक आहे, आता बघा एक्सटर्नल रेझिस्टन्स 1 बाय 1 आता सेपरेट बघा. एक्सटर्नल रेझिस्टन्स आहे 1 ओहमचा, त्याच्या लेफ्ट हँड साइडला मग एक्सटर्नल रेझिस्टन्स मधला करंट आय बरोबर काय होणार आहे, करंट थ्रू एक्सटर्नल रेझिस्टन्स IR म्हणूया त्याला, इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स येणार आहे 2 व्होल्टचा आणि रेझिस्टन्स होणार आहे 1 एम्पियर. सो करंट येणार आहे 2 बाय 1 दॅट इज इक्वल टू 2 एम्पियर. आणि हा करंट कसा फ्लो होणार आहे, असा फ्लो होणार, हाय व्होल्टेज टू लो व्होल्टेज. लक्षात आलं. आता फक्त स्मॉल R1 ची डायग्राम काढूया. स्मॉल R1 किती इझी आहे बघा. हे स्मॉल R1 जो आहे तो देखील आहे 1 ओहमचाच. त्याच्या लेफ्ट हँड साइडला व्होल्टेज आहे 2 व्होल्ट आणि राईट हँड साइडला व्होल्टेज आहे 3 व्होल्ट. म्हणजे करंट याच्यामधून असा फ्लो होणार, लक्षात येते का, असा, जे हा असा करंट येणार आहे बघा इथपर्यंत. ठीक आहे, मग याच्यामधला R1 मधला करंट येणार आहे, त्याच्यामधला पोटेन्शियल डिफरन्स एका साइडला 3 व्होल्ट दुसऱ्या साइडला 2 व्होल्ट म्हणजे 1 एम्पियर येणार. ठीक आहे, त्याच्यानंतर हा जो बॉटम आहे, बॉटम R3, हा R3 काढतो आता. R3 बघा, R3च्या लेफ्ट हँड साइडला 2 व्होल्ट दिसतंय आणि राईट हँड साइडला 1 व्होल्ट दिसतंय. म्हणजे इथं मात्र करंट 2 व्होल्ट टू हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल, म्हणजे हा असा करंट फ्लो होणार. लक्षात येते का बघा, हे तुम्हाला थिंक करता आलं पाहिजे. सो थर्ड रेझिस्टन्स मधला करंट येणार आहे, पोटेन्शियल डिफरन्स 1 व्होल्ट डिवायडेड बाय रेझिस्टन्स इज 1 ओहम, देअरफॉर करंट इज वन्स अगेन 1 एम्पियर. फक्त तो टुवर्ड्स राईट असणार आहे. आणि आता हा जंक्शन आपण घेतला, जंक्शन लेफ्टला करंट किती निघालेला आहे, 2 एम्पियर निघालाय. इकडून करंट आलेला आहे 1 एम्पियर, इकडं करंट निघालाय 1 एम्पियर आणि या मधल्या पाथला पण काहीतरी करंट असणार आहे. ओके, हा सपोज I करंट आहे, ह्याला I2 म्हणूया, करंट I2 हा करंट काढायचा आहे. ठीक आहे, तर बघा 1 एम्पियर आला, 1 एम्पियर निघून गेला, म्हणजे 2 एम्पियर इकडे जात असेल तर हा 2 एम्पियर इथं असला पाहिजे, कारण हा इकडचा 1 एम्पियर इकडे गेला, हा 2 एम्पियर इकडे जाण्यासाठी इकडून 2 एम्पियर करंट आलाच पाहिजे. जे हा I2 हा जो करंट असणार आहे तो 2 एम्पियर असणार आहे. I2 हा करंट म्हणजे मधल्या बॅटरीनं सेंड केलेला करंट आहे 2 एम्पियर. ओके, या पद्धतीने ही सर्किट डायग्राम जी आहे ती व्होल्टेजचा वापर करून तुम्हाला सॉल्व्ह करावं लागणार आहे. ओके, या डायग्राम मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक पॉइंटचा आपण व्होल्टेज काढायला लागलोय आणि करंट काढण्यासाठी काय करायचं, नेहमी लक्षात घ्या, एखाद्या पाथचा करंट काढण्यासाठी काय करायचं, कुठल्याही रेझिस्टन्सच्या लेफ्ट हँड साइडचा व्होल्टेज काढायचा प्रयत्न करायचा आणि त्याच रेझिस्टन्सच्या राईट हँड साइडचं व्होल्टेज म्हणजे पोटेन्शियल काढायचा प्रयत्न करायचा. आणि या दोन व्होल्टेजचं सबट्रॅक्शन आणि तो पोटेन्शियल डिफरन्स डिवायडेड बाय तिथलाच रेझिस्टन्स. ओके, म्हणजे एखाद्या रेझिस्टन्सचं लेफ्ट हँड साइडचं व्होल्टेज मिळालं, राईट हँड साइडचं व्होल्टेज मिळालं, या दोन व्होल्टेजचं सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स मिळणार आणि पोटेन्शियल डिफरन्स डिवायडेड बाय तिथला रेझिस्टन्स म्हणजे काय येणार आहे, त्या ठिकाणचा करंट येणार आहे. त्याच्यामुळे ही नेहमी गोष्ट लक्षात ठेवा की एखाद्या पाथचा करंट म्हणजे त्या पाथमध्ये असणाऱ्या रेझिस्टन्स मधला करंट तुम्हाला काढता आला पाहिजे.
ओके, एखाद्या पाथचा करंट म्हणजे त्या पाथमध्ये रेझिस्टन्स कुठे आहे शोधा. त्या रेझिस्टन्सच्या लेफ्ट आणि राईटला व्होल्टेज किती आहे ते काढता येते का बघा. आणि लेफ्ट आणि राईटचा व्होल्टेजचा डिफरन्स काढला की तो तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स मिळणार आणि पोटेन्शियल डिफरन्स डिवायडेड बाय तिथलाच रेझिस्टन्स म्हणजे त्या रेझिस्टन्स मधला करंट म्हणजे त्या पाथ मधला करंट येणार. ही बेसिक कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागणार आहे. ओके.